त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलं आहे ओबीसीवरती अन्याय कसा होईल. नाही, माझे मत म्हणणं की आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ओबीसीच्या या सगळ्या विषयांकरता समिती नेमली आहे. माननीय बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्वतः माननीय भुजबळ साहेब त्याच्या समिती सदस्य आहेत. ते चर्चा करावी. आमच्या समितीवर मग दोन्ही समिती अध्यक्ष चर्चा करतील, पाहिजे दोन्ही समिती एकत्र बसून चर्चा करील. म्हणून मी म्हटलं की हा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय विचारांती केलेला आहे. आणि कुठेही पहिल्यापासून ही शासनाची भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, हे वेळोवेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. ती समितीची भूमिका आहे. त्यांनी या GR-ला तरी लिगली चॅलेंज करणार असल्याचं स्पष्ट केलंय. हा जो लिगल क्रायसिस इन फ्युचर दिसतोय त्यावर काही तुम्ही रणनीती बनवली आहे? हा विषय गेला तर त्यावर काय असेल? सरकारची भूमिका त्यावेळी मांडून आपण काय मांडायचं. दुसरा एक प्रश्न असा होता की तर हैदराबाद गॅजेटवरून नोंदी नसलेल्या मराठ्यांना पण कुणबी जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी जी आहे ती जरांगेंनी केली, ते शक्य आहे का? मला वाटतं ज्या काही मागण्या त्यांनी केल्या आहेत त्या संदर्भात आम्ही काही निर्णय केलेत, काही भविष्यात काही त्या संदर्भात ज्या काही कायदेशीर बाबी समोर येत आहेत. मला वाटतं एकदा ही प्रक्रिया सुरू झालेली आहे, ती पुढे जाऊ देऊ आपण. मला वाटतं तसे निर्णय जसे आवश्यक असतील शासन निर्णय करेल. एक वेगळा प्रश्न आहे कंत्राटदारांचा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.